माझ्या पाठीमागे विड्याच्या पानांचा वेल आहे आणि ह्याच्यापासून माझी आई खूप भारी पांचुरी बनवते. पांचुरी म्हणजे काय बघायचंय? चला. गुंजेचा पाला काढलेला आहे. बडीशोप, सुकं खोबरं, लवंग, वेलची, दालचिनी हे भाजून घेऊन मिक्सरला लावून घ्यायचं. विड्याची आणि गुंजेची पानं 2 दिवस व्यवस्थित उन्हात सुकलेली आहेत. आता ही बारीक करून घेणार आहे मिक्सर मधून. लवंग, वेलची, दालचिनी आणि बडीशोप एकत्र मिक्सरला लावून घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे. त्यानंतर ही सुंठ पावडर, वावडिंग, ज्येष्ठ मध, खायचा कापूर म्हणजे भीमसेनी कापूर, त्यानंतर जायफळ आणि विड्याची पानं, त्याच्यामध्ये कात आणि चुना घालून बारीक केलेलं, आणि ही गुंजेचा पाला. हा ही सगळी सामुग्री एकत्र करायची. पांचुरी तयार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बाळंचोपा, धना डाळ सुद्धा घालू शकता. ते मी आता घातलेलं नाहीये. आता चव घेऊन बघते. वाव.